मित्रांनो नमस्कार। बघा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी परिस्थितीचं आकलन करायचं आहे। आपल्याला आज याच्या माध्यमातून आपण असे विषय मुद्दे मांडणार आहोत। ते मुद्दे तंतोतंत अनुभवात आलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा अनुभव नक्की आला असेल। आता ठाकरे पूर्ण फसलेत। पुढे आड पाठीमागे विहीर झाले। म्हणजे आता परतीचे सर्व दोर हे कापले गेले। त्याच्याकडे आता पर्याय कुठलाच नाही अशी अवस्था उद्धव नावाच्या ठाकरेंची आता होऊन बसली। आता नेमकं हे झालंय कसं हे सर्वांना माहिती आहे, पण एक आतली गोष्ट आहे मित्रांनो। ते एकमेव कारणीभूत गोष्ट आहे, त्यामुळे सगळ्या ह्या गोष्टी होत आहेत। बघा एक उदाहरण बघितलं मी काल सोशल मीडिया चालत असताना। एक मुक्ता कदम नावाची एक यूट्यूबर आहे, त्या व्हिडिओ बनवतात पुरोगामित्वावर, पुरोगामी विचारसरणी आहे ते त्यावरती ते भाष्य करतात। त्यात त्यांनी एक पोस्ट टाकली होती, ते म्हणजे महाशिवरात्रीची। त्यात त्यांनी वरती 4 ओळी लिहिल्या आणि त्यांनी ती पोस्ट टाकली महाशिवरात्री निमित्त। मग त्या पोस्टच्या खाली ज्या कमेंट्स आहेत ना, त्या कमेंट्स वाचून पाहिले एक वेळेस। कारण आता ते यूट्यूबर आहे, एक महिला आहे आणि त्यांनी आतापर्यंत जे विचार मांडले ते विचार त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते बरोबरही असतील, त्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही। पण इथे विषय मित्रांनो असा आहे, त्यांनी जी आपल्या मनातील भावना आहे महाशिवरात्री आहे त्याविषयी ते एक पोस्ट त्यांनी टाकली कम्युनिटी त्यांच्या टॅबमध्ये। मग त्यावर जे कमेंट आल्या होत्या कमेंट वाचली आणि थोडंसं मन सुन्न झालं। हे मन सुन्न त्यांचं पण झालं असावं, ज्यांनी या पोस्ट टाकल्या आहेत म्हणजे मुक्ता कदम यांचं। बघा ती पोस्ट त्यानंतर खाली कमेंट्स होत्या, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तुम्ही हे टाकायला नको होतं, तू पण तशीच निघालीस, किंवा आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत, आम्ही या सगळ्या गोष्टी मानत नाही। आणि यांचे कमेंटवाल्याचे आडनावं बघितले मी, जाधव, मोरे, काळे हे अशी आडनावं होते। म्हणजे फक्त आपल्याच धर्मातील लोक आहेत, हिंदू धर्मातील लोक आहेत, हे कुणी बौद्ध असतील, कुणी हिंदू असतील, कुणी काय असेल, पण त्यामधील जे नावं होते ना ते नावं मोरे, काळे, पाटील हे असे नाव, जाधव असे आडनावं होते। मग येथे मनाला प्रश्न पडला, यार या एक ही यूट्यूबर मुलगी आहे आणि हे आपले मतं मांडते, फक्त हे कुठला पक्ष चालवत नाही राजकीय, किंवा हे कुठली राजकीय विचारधारा चालवत नाही, किंवा कुठल्या पक्षासोबत युती करून मतं मागत नाही, फक्त आपले विचार प्रगट करते। मग ह्या मुलीला किंवा ह्या मॅडमला आपली स्वतःच्या मनातून जे काही भावना येते त्याविषयी कम्युनिटी पोस्ट टाकता येत नाही स्वतःची, कारण त्या पोस्टवरती अशा कमेंट्स येतात की ते बघून वाटतंय की जे काही यांची ऑडियन्स आहे ही ऑडियन्स हिंदू का असेना, पण ही सगळी ऑडियन्स हिंदू देवधर्माच्या विरोधामध्ये आहे, हे हिंदू संस्कृती विरोधामध्ये आहे। यांच्या बुद्धीला पुरोगामित्व ग्रासलेलं आहे। नेमकं यांनाच कळत नाही पुरोगामित्व म्हणजे काय। पुरोगामित्व म्हणजे स्वतःच्या देवी देवतावरती, स्वतःच्या धर्मावरती ताशेरे ओढणे आणि त्यांची बदनामी करणे, त्याविषयी वाईट साईट गोष्टी बोलणे। यांच्यात दम असेल तर यांनी अदर धर्माच्या सणाविषयी, देवाविषयी बोलून दाखवावं। याच्यात ते दम नाही, हे लोक त्या गोष्टी बोलू शकत नाहीत। फक्त हिंदू धर्माविषयी, हिंदू सणाविषयी, हिंदू देव धर्माविषयी फक्त बोलायची कामं हे लोक करतात। हे फक्त गोष्ट झाली मित्रांनो त्या एका पोस्टच्या कमेंटची। ते चॅनल आहे, ते मॅडम फक्त व्हिडिओ पोस्ट करतात, त्यांच्यावरती जर हे लोक असं आपलं गरळ उखत असतील तर तो पक्ष म्हणून शिवसेना, उद्धव ठाकरे त्यांची अवस्था काय असेल। कधी कधी मनामध्ये त्यांचा प्रश्न पडत असेल की आपल्या वडिलांनी ही संघटना चालवली, वाचवली, आपले कोर वोटर हे हिंदुत्ववादी आहेत, पण आता आपल्याला यातून काही फायदा होत नाही, म्हणजे मतं मिळत नाहीत, लोकसभेला मिळाले पण तेही कोर वोटर हे पूर्णपणे काँग्रेसशी होते। आता जे कोर वोटर आहेत, आपण ज्या लोकांना आतापर्यंत गद्दार म्हणून हिरवलोय, गद्दार, खोके, टोके, डोके, मिंदे, गाडीवाले, आपण ह्या गोष्टी ज्या लोकांना बोलून हिनवलो त्या लोकांना गद्दार मानलेच नाही, कारण त्यांना भरभरून वोट दिले। आणि नेमकं जो आपला हिंदुत्ववादी पक्ष होता तो कधी पुरोगामित्व वादाकडे गेला, आणि आता त्यांची अवस्था अशी होऊन बसले हो, त्यांना पुढे आड आहे, पाठीमागे विहीर आहे, मध्ये हे अडकून पडलेत।
मागचे परत यायचे सगळे दोर कापले गेलेत, आता नेमका प्रश्न पडतोय आता पुढे करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न यांना पडला असावा. कारण एका चॅनलला तर एवढे फेस गोष्टी कराव्या लागतील, तर आता उद्धव ठाकरेंना पण हेच आहे. हे त्यांचेच माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी सांगितले की मला खारगे म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष हे सांगायचे की तुम्ही याच्याविषयी बोलू नका, तुम्ही कुंभमेळ्याविषयी बोलू नका, तुम्ही हिंदू धर्माविषयी बोलू नका, तुम्ही सावरकरांविषयी बोलू नका. म्हणजे बोलायचं काय, फक्त हिंदू धर्मांना, देवादेवतांना कधी बोलणं टाळायचं, बोललं तर फक्त विरोधामध्ये बोलायचं. कारण ज्या बाकीच्या लोकांना यामध्ये आनंद झाला पाहिजे आणि ती आपली वोटर आहे, ते वोटर आपल्याला असं जोडून लवचुंबुकासारखे राहिले पाहिजे. मग हे जे लवचुंबुक आहे ना, याकडे लोक कोर वोटर हे चिपकून ठेवायची कामं, त्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा वापर केला आणि तोच वापर आपले बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव साहेबांनीही पाठीमागे केला होता. राम मंदिराविषयी गरळ ओकल्या होत्या, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या अवलंबल्या त्या सगळ्या काँग्रेसी गोष्टी अवलंबल्या आणि स्वतःला एक पुरोगामित्व पक्ष म्हणून त्यांनी स्वयं घोषणा केली. पण सगळ्या ह्या गोष्टी मित्रांनो कायमच्या नसतात. कारण मुळात आपला बेस काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बेसची, पायाची असते. आपला पाया हा हिंदुत्ववादी आहे, आपण काही लोकांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा त्यामध्ये वाहून गेलो एक कृतीच्या हव्यासापोटी आणि आपण आज काय करून बसलो, आपल्याला करायचं होतं काय, आपण करून बसलो काय, असा एक मोठा द्विधा मनस्थिती ही उद्धव साहेबांची या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते मित्रांनो. कारण आता जर पाठीमागं हिंदुत्व पकडावं तर ते पकडणार कसं, कारण आपण ती विश्वासार्हता जी आहे ते गमावून बसलोय. आपण त्यांच्यावरती ताशेरे ओढले आतापर्यंत, ते परत आपण स्वीकारणं आणि त्याविषयी परत बोलणं म्हणजे आपल्याला लोक लबाड लांडगा समजतील. लोकांना कळून चुकेल यार हा माणूस कधी इकडे असतो कधी तिकडे असतो, त्यामुळे लोक आपल्यावरती विश्वास ठेवणार कसं. पण आपले जे विश्वासार्हता आहे ते लोकांमध्ये खरंच उरली आहे का, हा प्रश्न त्यांना एकांतामध्ये पडत असावा. कारण त्यांना लोकांमध्ये बसून असा प्रश्न त्यांना विचार करावा हे सुद्धा वाटत नसेल. कारण सोबतचे जे लोक आहेत ते नेहमी यांना ह्या गोष्टीपासून दूर ठेवतात. त्यामध्ये रश्मी वहिनीचं पण नाव घेतलं होतं, आदित्य रावांचं नाव घेतलं होतं, त्यानंतर तो कोण दुसरा मिलिंद नार्वेकरचं नाव घेतलं, त्यामध्ये किशोर तिवारींनी सांगितलं होतं त्यांनी काय मॅटर आहे ते. मग नेमकं त्यावेळी ठाकरेंना विचार असायचा की बाबा आपण जे करतोय, आपण जे केलंय, आपल्याला आता मागे परत जायला हे रस्ता नाही. आपण जे नको त्या गोष्टी बोलून बसतोय, आपण भाजपसोबत युती तोडली, आपण त्यांच्यावरती लास्टच्या स्टेटला जाऊन टीका केलेत. अहो काकांनी तुम्हाला बाहेर काढलं, पण काकांनी अशा जहिरील्या टीका कधीच कुणाविषयी केल्या नाही. कारण तेच काकाचं त्याला म्हणतो खेळी, आपण तीच खेळी आहे. हे म्हणतात लोक काका समजायला तुम्हाला 100 वर्ष किंवा 100 जन्म घ्यावे लागतील. राऊतांनी 100 जन्म घेतलेही तरीही त्यांना काका कळले नाहीत. बघा काका यांच्याविषयी काय बोलत नाही, ते फक्त उद्धव ठाकरे मात्र दाखवायचा प्रयत्न करतात की मी कसा पुरोगामित्ववादी आहे, मी कसा काँग्रेसचा एक मोठा भाऊ आहे किंवा लहान भाऊ आहे. कारण काय बघा, एक सिंपल गोष्ट असते, मी किती चांगला आहे, मी कसा चांगला आहे, मी कसा मोठा आहे, मी कसा महान आहे. ज्यांच्याकडे काही नसताना ते दाखवायचा प्रयत्न करते बघा. त्यांच्या खिशामध्ये पैसे नसतात ते दाखवायचा प्रयत्न करतात की मी किती श्रीमंत आहे, मी किती मोठं आहे. ते असं यांचं आहे. हे दाखवायचा प्रयत्न केला होता, मी किती पुरोगामित्व समजणारा पक्ष आहे माझा, मी कसा आहे. पण ते पूर्ण लोकांना समजलं तुम्ही कसे आहात. कारण तुमच्याकडे काँग्रेसच्या सहकार्याशिवाय सोबतीशिवाय राजकीय अस्तित्व काही असेल असं वाटत नाही. कारण कोर वोटर जे आहे, कोर वोटर सोबत राहिला नाही आणि जो काँग्रेसी वोटर आहे तो फक्त सोबत आहे. तो हे जोपर्यंत काँग्रेस सोबत असेल तोपर्यंत सोबत राहील, तरी तो राहणार नाही. एकूणच ठाकरेंची अवस्था आता अशी होऊन बसली आहे की पुढे आड आणि पाठीमागे वीर झाली आहे आणि सगळे दोर परतीचे कापले गेलेत. आता पर्याय काय, पर्याय फक्त एकच आहे, परत शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे आणि परत लोकांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. फक्त पर्याय एवढाच असू शकतो, बाकी सगळे पर्याय हे बंद आहेत. जोपर्यंत यांच्यासोबत हे काही अशी चाणाक्ष मंडळी आहे तोपर्यंत अशी सद्बुद्धी ठाकरेंना येईल
असं वाटत तर नाहीच, पण आता बघू, देव जाणे भविष्यामध्ये असा कुठला चमत्कार घडेल आणि ठाकरेंना परत बाळासाहेबांची थोडीशी काळजी असेल किंवा असेल, किंवा त्यांना वाटत असेल की आपण वडिलांचं नाव खराब केलंय, त्यांना त्यावेळेस सद्बुद्धी येईल आणि त्यावेळेस ते परत आपल्या रस्त्यावरती येतील. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, राम राम, जय शिवराय, जय भीम.